नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेल्फ स्टडी विथ महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची फर्स्ट रिस्पॉन्स शीट आलेली आहे, सेकंड रिस्पॉन्स शीट आलेली आहे। आता आपण वाट पाहत आहोत ती रिझल्टची। तर त्या अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो की रिझल्ट कधी लागेल, नॉर्मलायझेशनचा मुद्दा काय आहे, तर या सगळ्या गोष्टींवर सविस्तर चर्चा करूया। तर चला तर मित्रांनो, वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, सगळ्यात अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो की नॉर्मलायझेशन हा एक असा मुद्दा आहे की ज्याच्यामध्ये एखाद्याचं नशीब उजळलं तर उजळलं आणि नाहीच तर नाहीच असं आहे। तर ते सगळं मी तुम्हाला सांगतो, कारण की नॉर्मलायझेशन हा पूर्णपणे नशिबाचा मुद्दा आहे। आता हा पूर्ण स्क्रीनशॉट घ्यायचा होता मला, त्यामुळे हा मोठा झालेला आहे थोडासा ब्लर। तर त्याच्यामध्ये बघा, ह्या ठिकाणी हे सूत्र वापरतात नॉर्मलायझेशनसाठी। म्हणजे ज्या वेळेला नॉर्मलायझेशन कधी होतं, ज्या वेळेला शिफ्टमध्ये एक्झाम होतात त्यावेळेला, पहिली शिफ्ट, सेकंड शिफ्ट, थर्ड शिफ्ट आणि एकाच पदासाठी होतात त्यावेळेला। सो आपली कल्याण डोंबिवली महानगरपालिका ही सुद्धा शिफ्टमध्ये झाली होती। त्यामुळे आता हे जे सूत्र आहे ते सूत्र वापरून नॉर्मलाइज केलं जाणार सगळ्यांना, म्हणजे समांतर पद्धतीने मार्क्स दिले जातात, ज्यामध्ये हायेस्ट मार्क्सवाला कोण आहे, कमी मार्क्सवाला कोण आहे आणि त्यांना सरासरी मार्क्स किती पडत आहेत त्यानुसार ती शिफ्टमध्ये आलेला पेपर जो होता तो कठीण होता की सोपा होता ते काढलं जातं। त्यानंतर मग तो सोपा असेल तर मग मुलांना ऑफकोर्स मार्क्स जास्तच पडणार आहेत, सो त्यांचे मार्क्स सरासरी पद्धतीने कमी केले जातात। आणि ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स खूप कमी आहेत का, कारण की त्यांचा पेपर कठीण होता, त्यांच्या मार्क्स वाढवले जातात। ठीक आहे, तो अशा पद्धतीने मार्क्स कमी किंवा जास्त केले जातात। ठीक आहे, सो आपल्या ज्या रिझल्ट ज्या वेळेला येईल त्यावेळेला नॉर्मलायझेशनमध्ये त्यांनी जे सूत्र वापरलेलं आहे, ज्या पद्धतीने त्यांनी सरासरी काढून नॉर्मलाइज केलेलं आहे, ते सगळं आपल्याला अशा पद्धतीने ते दाखवणार। ठीक आहे, आता हा BMCचा रिझल्ट आहे। त्या BMCच्या रिझल्टमध्ये आता मी नशिबाचा मुद्दा का बोललो ते तुम्हाला सांगतो। BMCचा हा जो एक सेकंड, BMCचा निरीक्षक म्हणजे इन्स्पेक्टरचा जो पेपर आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता 86 मार्क्स होते ऑब्जेक्शनमधनंतर रॉ स्कोर। त्यानंतर मग प्रोरेटेड मार्क्स 86.86 आणि नॉर्मलाइज नंतर त्याचा मार्क्स झालेले आहेत 90। 120चे झाले 121 आणि पुन्हा 120 झाले, 168चे झाले 169, त्यानंतर झाले 171, 112चे झाले 113, त्यानंतर 111। अशा पद्धतीने खूपच कमी प्रमाणामध्ये मार्क्स पुढे किंवा मागे झालेले आहेत। ठीक आहे, पण एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, निरीक्षक पदाचा हा जो रिझल्ट आहे तो आणि BMCमध्ये कार्यकारी सहाय्यक ह्या पदाचा जो रिझल्ट आहे तो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 168 मार्क्स होते ऑब्जेक्शन नंतर, त्यानंतर त्याचे 171 स्कोर झाला आणि त्यानंतर नॉर्मलाइज नंतर डायरेक्ट 197 मार्क्सवर तो व्यक्ती जाऊन पोचलेला आहे। म्हणजे तुम्ही पाहू शकता किती मोठं अंतर त्याने पार केलेलं आहे। आपण आपल्या घरातले आपले मित्र किंवा आपण सुद्धा विचार करतो यार की मुलांना 90+ मार्क्स कसे काय पडतात, म्हणजे 190 वगैरे, 195, 197 कसे मार्क्स पडतात, तर ते अशा पद्धतीने पडतात। जर समजा एखाद्याचं नशीब एकदमच उजळून गेलं तर त्याचे मार्क्स, आता इथे बघा तुम्ही 154 मार्क्स, 154 मार्क्सवाल्याला माहिती तरी असेल का त्याचं सिलेक्शन होईल, पण त्याचा स्कोर झाला 157 आणि नॉर्मलाइज नंतर त्याचे मार्क्स झाले 193। सो तुम्ही विचार करा की पूर्णपणे हा नशिबाचा मुद्दा कसा आहे आणि काय आहे हे मी तुम्हाला सांगतोय का, कारण की नॉर्मलाइज म्हणजे मागचा पुढे जाऊ शकतो, पुढचा मागे येऊ शकतो, कोणाचं काय कोणाला काय समजत नाही। ठीक आहे, तर अशा पद्धतीने ही नॉर्मलाइज मेथड आहे आणि त्या पद्धतीने आता पुढची प्रोसेस होऊ शकते। ठीक आहे, तर रिझल्ट, आता ही नॉर्मलाइजबद्दल तुमचा मुद्दा क्लिअर केलेला आहे। आता रिझल्ट कधी लागेल, रिझल्ट लागण्यासाठी सध्या तरी दिवाळी आहे मित्रांनो, तर मग पुढचा आठवडा किंवा नोव्हेंबरचा फर्स्ट पूर्ण आठवडा, ह्या आठवड्यामध्ये रिझल्ट लागू शकतो, पहिले 1-2 आठवड्यामध्ये। ठीक आहे, सो प्रार्थना करा की नॉर्मलाइजमध्ये तुमचे मार्क्स वाढू द्या आणि वाढले तर अशाच पद्धतीने वाढू द्या, कारण की जर तुमचे मार्क्स जर आता जर समजा कट ऑफचा मुद्दा सांगायचा झाला, कट ऑफचा मुद्दा कसा आहे मित्रांनो, कट ऑफबद्दल आपण बोलूच शकत नाही ना, कारण की आता जर तुम्ही पाहिले व्हिडिओज की एवढा कट ऑफ लागेल तेवढा कट ऑफ लागेल, सांगताना मी सांगेन की हायेस्ट मार्क्सवाला असतो तो मी नॉर्मलाइज नंतरचे मार्क्स सांगेल की बाबा 178 किंवा 180 या पद्धतीने ज्यांचे मार्क्स आहेत। जर समजा पाहायला गेलं तर 160+, म्हणजे ज्यांचे 80+ प्रश्न बरोबर आलेत त्यांचे मार्क्स
सेफ स्कोर आहे असं मी सांगू शकतो. कट ऑफ नाही सांगत, 160+ ज्यांचे मार्क्स आहेत ते सेफ स्कोर आहेत. का? कारण की जर समजा नॉर्मलाइज अशा पद्धतीने झालं कार्यकारी सहाय्यकच्या पदानुसार तर 160वाल्यांचे मार्क्स हमखास वाढणार आहेत ना मित्रांनो. सो 160 नंतरचे जे काही मार्क्सवाले विद्यार्थी आहेत ते सेफमध्ये आहेत असं मी सांगेन. ठीक आहे. सो कट ऑफबद्दल बोलण्यापेक्षा सेफ स्कोअरबद्दल मी सांगेन, कारण की नॉर्मलाइज पद्धत अशा पद्धतीची आहे जिथे तुम्ही झालात तर राजा आणि नाहीत तर भिकारी दुसऱ्या परीक्षेचा प्रयत्न करायचा. सो भिकारी असं म्हणजे हे नका मानून घेऊ मनाला, पण मी सांगतो की पुढच्या परीक्षेची तयारी करायची. सो ही काही गंमत आहे आपल्या परीक्षेची. हीच एक मजा असते ज्यावेळेला आपण पास होतो आणि आपला रिझल्ट येतो, त्यानंतर मग आपल्याला जो आनंद मिळतो तो ही मजा एन्जॉय केल्यानंतरच मिळतो मित्रांनो. सो हा स्ट्रगल असतो, ही एन्जॉयमेंट असते, अभ्यास करण्याची जी तळमळ असते, आपण पास नाही झालोय आणि अचानक आपण पास होतो, ही जी काही एक मनातली असते ऊर्जा ती नंतर फील होते. सो त्या अगोदर आपल्याला 1000 वेळा पडावं लागतं आणि त्यानंतर मग एकदा ज्यावेळेला आपण उठतो त्यावेळेला नक्कीच भरारी घेतो मित्रांनो. सो हे नॉर्मलायझेशनची गोष्ट आणि रिझल्ट कधी लागणार आहे हे सुद्धा मी सांगितलेलं आहे आणि सेफ स्कोअर कोणाचा आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सगळ्यात अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपली ठाणे महानगरपालिका भरती आहे. ठाणे महानगरपालिका भरतीचा जो आपण मेंटॉरशिप बॅच सुरू करणार आहोत, ज्याच्यामध्ये आता उरलेत 7 दिवस. आता कन्फर्म नाही सांगू शकत कारण की त्यांनी टाईमटेबल दिलेला नाही आहे, पण आपल्याला या 7 दिवसामध्ये, कारण की आता हा दिवाळीचा आठवडा गेला की नंतर पुढचा आठवडा, आणि जर समजा अचानक त्यांनी टाईमटेबल दिलं तर काय करणार. सो या 7 दिवसामध्ये आपण आपला अभ्यास पूर्ण करून घेणार आहोत. ती आहे मेंटॉरशिप बॅच. दिवाळी ऑफरमुळे मी त्याच्यावर 49 रुपीजचीच फक्त ती बॅच ठेवलेली आहे. सो तुम्हाला जर संपर्क साधायचा असेल तर KDMCचा ग्रुप मी या लिंकमध्ये तर देतच आहे, तिथूनसुद्धा माझ्याशी संपर्क साधू शकता, किंवा माझा ऑफिशियल जी लिंक आहे ऑफिशियल चॅनलची तीसुद्धा देतो आहे, तिथूनसुद्धा माझ्याशी संपर्क साधू शकता. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो. ऑल द बेस्ट तुमच्या नॉर्मलायझेशनसाठी. धन्यवाद.